नमस्कार. मोगरा फुलेला भाग 24. काल रात्री काय घडलं हे आठवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता ना इच्छा होती. रात्री उशिरा झोपूनही पहाटेच जाग आली. पिहूला शांत झोपलेलं पाहून गलबलून आलं. तिला जवळ ओढलं तशी ती कुशीतच शिरली. तिला कुशीत घेऊन मीही पडून राहिले. मग आठवलं, आज हे लोक सगळे गावाला जाणार. बाहेर आले तर ममांची तयारी झालेली दिसली. त्या चहा घेत बसल्या होत्या. तितक्यात अमेयदा आणि सारिका खाली आले. औपचारिकता झाली आणि निरोप घेऊन ते निघून गेले. पप्पा अजून रूममध्येच होते. बाबाही झोपलेले होते. त्या दोघांनाही काल खूप मनस्ताप झालेला होता. त्यांचीही विश्रांती व्हायलाच हवी. माझं मी पटपट आटोपलं. सुजयसाठी कॉफी करून घेतली, बरोबर सँडविचही घेतले. खरं तर रोज रात्री तो तिथे थांबतो, पण मला त्याच्याशी व्यवस्थित बोलणंही होत नाही. त्याने काही खाल्लं पिल्लं का याकडे लक्षही देणं होत नाही. सकाळी मी गेले की तो निघून जातो, कारण त्याला ऑफिस असतं. पण आज शनिवार आहे आणि त्याला सुट्टी आहे, म्हणजे आज जरा तरी त्याच्याशी बोलणं होईल. बाबा आणि पप्पांनाही उपमा करून ठेवला आहे. ते दोघेही ब्रेड जास्त खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी उपमा केला. पिहूचे टोस्ट काढून ठेवले. बऱ्याच दिवसांनी मी असं किचनमध्ये काहीतरी करत होते आणि जाणवलं की आपल्या माणसांसाठी असं काही बाही करताना एक वेगळाच आनंद मिळतो. शांताबाई येतील तेव्हा येतील, पण आज 10 वाजता डॉक्टर मोघेंना भेटायचं होतं आणि बाबा पप्पांचे खायचे हाल व्हायला नकोत असं मला वाटलं. पुन्हा हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागेल तेही काही सांगता येत नाही. घड्याळात पाहिलं तर 7च वाजले होते. मी पिहूला उठवलं. पिहू, ए सोन्या, सोन्या उठ ना, गुड मॉर्निंग. झोपू दे ना ग मम्मा. 7:30 वाजलेत बरं का. बापरे म्हणत पिहू ताडकन उठून बसली. अगं हो एवढं का दचकलीस? ममा, आज डॉक्टर मोघेंना भेटायचं आहे ना, मी पण येणार. पिहू, ए राजा, माझा ऐकशील? नको येऊ तू, आम्ही आहोत ना. बाबा पप्पा सगळेच आहोत. तू तुझ्या स्टडीजवर कॉन्सन्ट्रेट कर. मला माहिती आहे हे तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण मना, आपण सगळे प्रयत्न करतोय ना. आपल्या हातात जेवढं आहे ते सगळं करू आपण. ती माझ्या गळ्यात पडत म्हणाली, आय एम सॉरी मम्मा. आता हे काय नवीन? मी सुजय आणि तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला म्हणून सॉरी. सुजयचा उल्लेख झाल्याने मी उगाच गडबडले तरी सावरत म्हटलं, बरं ते आपण नंतर बोलू. ऐक, माझं सगळं आवरून झालं आहे. मी हॉस्पिटलला जाते आहे. बाबा आणि पप्पांना सांग सावकाश या. 11 शिवाय काही डॉक्टर मोघे येत नाहीत. व्यवस्थित खाऊन पिऊन या म्हणावं हां. आणि तूही संध्याकाळी ये मग हॉस्पिटलमध्ये. मग दोघी मिळून घरी येऊ. ओके बॉस म्हणत ती बाथरूमकडे पळाली. बाबा आणि पप्पा दोघेही आवरून तयार होते. पुन्हा त्या दोघांना तेच सगळं सांगून मी घराबाहेर पडले. रोजचाच ओळखीचा रस्ता होता, तरी मला नवा भासत होता. गेले कित्येक दिवस याच तर रस्त्यावरून जाते, पण कोपऱ्या तोंडाचं बोळकं झालेल्या पण प्रसन्न हसणाऱ्या फुलवाल्या आजीकडे माझं लक्षच गेलं नव्हतं. आज आवर्जून त्या मंदिरात थांबले आणि सगळ्या देवांना नमस्कार केला. आज काहीही मागितलं नाही, पण आज मंदिरातला घंटानाद ऐकायला मिळाला. गप्पा गोष्टी करत शाळेत जाणारी मुलं, पाठीशी बाळाला बांधून स्कूटीवर सवार झालेली एखादी झाशीची राणी ऑफिसला निघाली, एक वयस्कर जोडपं एकमेकांना आवरत सावरत फिरायला निघालेलं, अशा कितीतरी रोजच्याच गोष्टी डोळ्यांना दिसणाऱ्या पण मनापर्यंत न पोहोचणाऱ्या आज जाणवत गेल्या. चहाच्या टपरीवरचा वास नाकात शिरला आणि तरतरीत वाटलं. टॅक्सी हॉस्पिटलच्या आवारात शिरली तसं तिथला गुलमोहर दिसला. त्याच्या प्रसन्न अस्तित्वाने मन भरून गेलं. आता मला तो सगळा परिसर ओळखीचा झाला होता. सगळी माणसंही अगदी घरचीच वाटावीत अशी. आजूबाजूला असणारी गर्दी फक्त बदलत जाणारी होती. त्या गर्दीचं आणि माझं पण नातं होतं, सहवेदनेचं. सगळ्यांचाच चेहरा सारखा होता, डोळेही सारखे काळजी वाहणारे. विचारांच्या तंद्रीत मी रूमजवळ पोचले.
सुजय आवरून पेपर वाचत बसला होता. मला पाहताच तो उठत म्हणाला, अरे, आज लवकर आलीस आणि हे काय एकटीच आलीस? हो, बाबा आणि पप्पा येणार आहेत, पण त्यांना म्हटलं या सावकाश. माझं आवरून झालंच होतं म्हणून मी लवकर आले. तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. मी कॉफी मगात ओतत असताना तो माझ्याकडे टक लावून पाहतोय हे माझ्या लक्षात येत होतं. मी वर न पाहताच विचारलं, काय पाहतोयस? तो खळखळून हसत म्हणाला, कुठल्याही प्रसंगात तुमचे सेन्स एकदम कसे परफेक्ट काम करतात ग. असं खळखळून हसताना मी त्याला पहिल्यांदाच पाहत होते. किती लोभसवाना दिसत होता तो, अगदी निर्व्याज. मी मनातले विचार बाजूला सारून विचारलं, तुमचे म्हणजे कोणाचे? तुमचे म्हणजे बायकांचे. कोणी कोठूनही पाहत असलेलं बरोबर कळतं तुम्हाला, त्यातही नजरही कळते. असं काही नाही, तुम्हा पुरुषांना नाही का कळत? छे, ठोंबे असतो आम्ही, ठोंबे. म्हणून तो हसतच म्हणाला, तुला आठवतं आपल्या शाळेत शास्त्रीबाई होत्या, मराठी शिकवायच्या. कविता पाठ नसली की त्या मुलांना ठोंब्या म्हणायच्या. सगळ्यांसमोर ठोंब्या म्हणू नये म्हणून मी सगळ्या कविता तोंडपाठ केल्या होत्या. आजही तोंडपाठ आहेत. कविता तोंडपाठ करायच्या नसतात नुसत्या, त्या जगायच्याही असतात. हे शिकवलंच नाही कोणी. पण खरं सांगू, तू आता कॉफी ओतत असताना मी तुझ्याकडे का पाहत होतो सांगू? तुझ्यात कविता दिसत होती मला, मूर्तिमंत कविता. रादर आठवत होती. बाकी बाभा बोरकर माझे अत्यंत लाडके कवी, त्यांची कविता. किती किती राहशील सावध, किती किती राहशील सावध, मोडशील ग भाराने, उडते छप्पर धरिले का कधी, हटेल मिटल्या दाराने. पागल वारा पागल धारा, खेळ मांडला पाण्याने, सावरशील किती करीची पनती, वारे भारल्या पदराने. धडकन अंधारात विजेची, अगत्य काग वातीचे, घालशील किती आवर प्राणा, शरीर हे तर मातीचे. इथल्या रेघा पाडिती भेगा, ये उघड्यावर उघड्याने, घडी अशी ही पागल येते क्वचित कधीतरी भाग्याने. तोडिनी बंधन पागल हो क्षण वाग जरा अविचाराने, खुजा जगाला खुशाल म्हणू दे झपाटली हिज जाराने. त्याच्या असं अचानक कविता म्हणण्याने मी गोंधळून गेले आणि काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले, तुलाही शास्त्रीबाई होत्या का? म्हणजे काय, मी फक्त 4 वर्ष मागे होतो तुझ्या. ही कविता शाळेत नव्हती, पण नंतर कवितेची गोडी लागली. मग खूप वाचल्या, पण अनुभवल्या नाहीत. आणि अनु नाही, माझ्यासाठी राधा. कॉफी मस्त झाली आहे बरं का. मी विषय बदलायचा म्हणून मध्येच आठवल्यासारखं विचारलं, अरे काकू कधी येणार आहेत? बरेच दिवस झाले कोल्हापूरला जाऊन. तो अचानक गंभीर झाला. माझं काय चुकलं तेच कळेना. पण 5 मिनिटांपूर्वी खळखळून हसणारा सुजय हाच का असा प्रश्न पडावा इतका त्याचा मूड बदलला होता. गंभीरपणेच तो म्हणाला, ती कधी येईल हे मी सांगू शकत नाही. वरचा देवच सांगू शकतो. एवढ्याशा गोष्टीत तो वरचा देव कशाला? पण सुजय ना जास्तच करतो. तसं तो म्हणाला, मिस्टर इनामदार खूप आजारी आहेत. म्हणजे अगदी थोड्याच दिवसांचे सोबती आहेत असं डॉक्टर म्हणतात, असं आईने सांगितलं आहे. त्यामुळे त्यांची सुटका झाली की आईचीही तिथून सुटका होईल. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वतःच्या वडिलांना हा असा आडनाव घेऊन का संबोधतोय आणि ते तिकडे मरणाच्या दारात असताना हा इथे काय करतोय? अनयसाठी, एका परक्या माणसासाठी हा माणूस एवढे कष्ट घेतोय, मग स्वतःच्या वडिलांची अशी परवड का करावी? इतक्या दिवसात माझ्या व्यापातापात सुजयच्या आयुष्यात काय घडतंय हे माझ्या गावीही नव्हतं. मी माझ्याच प्रश्नांना कुरवाळत बसले होते. सुजयकडेही काही अनुत्तरित असणार हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्याच्याशी कधी बोलणंच झालं नाही. माझ्या चेहऱ्यावर दिसणारे भले थोरले प्रश्नचिन्ह पाहून न पाहिल्यासारखे करत तो म्हणाला, पिहू नाही येणार आज? नाही येणार.
पण सुजय मला एक सांग. तेवढ्यात नर्सने आम्हाला डॉक्टर मोघे बोलवत आहेत असा निरोप दिला आणि माझं बोलणं अर्धवटच राहिलं. आम्ही दोघं डॉक्टर मोघेंच्या केबिनमध्ये गेलो. ते जरा घाईतच होते. आम्हाला पाहत ते म्हणाले, येस कम इन. आज मला एक इमर्जन्सी ऑपरेशन आलं आहे, त्यामुळे तुम्हाला लवकर बोलवून घेतलं. सो अनयला अजून महिनाभर तरी हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. मी अमेरिकेतल्या माझ्या काही मित्रांची मदत घेतो आहे. त्याचे औषध बदलणार आहोत, त्यामुळे प्रत्येक वेळी तो कसा रिस्पॉन्ड करतो ते बघावं लागणार आहे. इथे फक्त एकाच माणसाला थांबता येईल. आणि हो, औषधंही थोडी खर्चिक आहेत. मला निघावं लागेल, पण डॉक्टर फडके तुम्हाला गाईड करतील. त्यांना भेटा. ओके. डॉक्टर मोघे गेले त्या दिशेने मी सुन्न होऊन बघत बसले. अजून महिनाभर. माझ्या अंगातलं त्राण गेल्यासारखं झालं. सुजय माझ्या हाताला थोपटत धीर देत होता. तेवढ्यात सुजयचा फोन वाजला, पण त्यांनी तो उचलला नाही. बाबा आणि पप्पा आले. डॉक्टरांनी काय सांगितलं ते त्यांना सांगितलं. पुन्हा सगळं फिरून परिस्थिती जैसे थेवर आली होती. सुजयचा फोन त्याने सायलेंटवर केला असल्याने सतत व्हायब्रेट होत होता. शेवटी बाबा म्हणाले, अरे बघ कोण फोन करत आहे. तसंच महत्त्वाचं काम असल्याशिवाय कोणी एवढं फोन करणार नाही. सुजयने त्रासल्यागत फोन उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कधी? बरं, येतो. एवढंच बोलून त्याने फोन ठेवला. बाबांकडे बघत तो म्हणाला, काका, मला कोल्हापूरला निघायला हवं. मिस्टर इनामदार इज नो मोर. मी आणि बाबा दोघेही काय एवढंच बोलून गप्प बसलो. क्रमशः भाग 24 समाप्त. लेखन अपर्णा कुलकर्णी. अभिवाचन अदिती पालिमकर.